आपलं कर्जत न्यूज, बेधडक, निर्भीड आणि परखड. नमस्कार, आपलं कर्जत न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण आजच्या या स्टुडिओमध्ये चर्चा करणार आहोत की कर्जत नगर परिषदेमध्ये एकंदरीत उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत आणि आता हे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नेमके कोणत्या प्रभागामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार उभा राहिलेला आहे आणि किती उमेदवार एकूण उभे राहिलेले आहेत हे आपण पूर्ण कर्जत शहरातल्या नगर परिषदेचा आता आढावा आपण याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की कर्जत नगर परिषदेमध्ये एकूण 10 प्रभाग पडलेले आहेत आणि या 1 ते 10 प्रभागांचे आपण या ठिकाणी कोण कोण उमेदवार उभे राहिलेले आहेत, ज्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत 17 तारखेपर्यंतचा, तर आपण या सगळ्यांची या ठिकाणी नावे पाहणार आहोत आणि त्यांचा प्रभाग पाहणार आहोत. आणि याआधी आपल्या सर्वांना माहिती आहे की कर्जत नगर परिषदेच्या या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये महायुती झालेली आहे. महायुती आपल्या सगळ्यांना माहिती की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट आणि आरपीआय आठवले गट अशी महायुती झालेली आहे आणि कर्जत परिवर्तन विकास आघाडी झालेली आहे. यामध्ये आपण जर पाहिले असेल की राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन्ही पक्ष एकत्र मिळून यांनी आघाडी तयार केलेली आहे. तर अशा या आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची नेमकी कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये त्यांनी आपले उमेदवार उभे केलेले आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पाहणार आहोत. तर आपण लगेचच आजचा हा व्हिडिओ सुरू करत आहोत. सर्वांनी आजच्या या व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, त्यानंतर आपल्याला सर्वांना समजेल की आपल्या प्रभागामध्ये नेमके कोणते उमेदवार आपले उभे राहिलेले आहेत. तर आपण प्रभाग सुरुवातीला एक पाहण्याच्या आधी आपण पहिल्यांदा नगराध्यक्ष पदासाठी कुणी कुणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत ते आपण समजून घेऊया. एकूण या ठिकाणी 5 नगराध्यक्षांसाठी अर्ज दाखल झालेले आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिले तर पुष्पा दगडे आपण माहिती असेल की गेल्या 3 टर्म या नगरसेविका होत्या, पण आता या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्या नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि तो देखील राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या पक्षाच्या माध्यमातून. त्यानंतर ऐश्वर्या बारशी या शेका पक्ष म्हणजे भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कडून त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे. त्याचबरोबर कोमल मामुणकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. स्वाती लाड यांनी भारतीय जनता पार्टी भाजपाच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि 5वा आहे सुवर्णा सुर्वे यांनी देखील उमेदवारी नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेला आहे. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की पुष्पा दगडे या राष्ट्रवादी पक्षाच्या तगड्या उमेदवार आहेत, त्याचबरोबर स्वाती लाड या भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या उमेदवार आहेत. त्यामुळे थेट ही निवडणूक पुष्पा दगडे आणि स्वाती लाड यांच्यामध्येच होणार आहे असं राजकीय तज्ञांचं मत आहे. प्रभाग क्रमांक 1 हा नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे, महिलेसाठी म्हणजे ओबीसी महिलेसाठी जागा राखीव पडलेली होती. यामध्ये आपण जर पाहिले तर मयुरी गजमल यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या तिकिटावर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्याचबरोबर ऐश्वर्या बारशी यांनी भारतीय शेतकरी कामगार पक्ष शेका पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि अरुणा वायकर यांनी देखील शिवसेना या ठिकाणी शिवसेना म्हणजे शिंदे गटाच्या माध्यमातून यांनी अर्ज दाखल केलेला आहे. तर हे झालं प्रभाग क्रमांक 1 ची आपण पाहिलं. त्याचबरोबर आपण प्रभाग ब पाहूया. 1 यामध्ये सर्वसाधारण आहे, जनरल सीट आहे ही. यामध्ये जर आपण पाहिलं तर किशोर कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे शिवसेना पक्षाकडून, शिवसेना म्हणजे शिंदे गटाकडून. सोमनाथ पालकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. स्वीटी बारशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे शेतकरी कामगार पक्षाकडून आणि जयदीप शिंदे यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. म्हणजे प्रभाग क्रमांक 1 यामध्ये एकूण 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे हे आपण पाहिलंय. त्याचबरोबर आता आपण प्रभाग क्रमांक 2 ची काय स्थिती आहे ते पाहूया. प्रभाग 2 मध्ये हा देखील महिलांसाठी ओबीसी महिलांसाठी राखीव वॉर्ड पडलेला. या ठिकाणी 2च महिला आपल्याला उमेदवार दिसत आहेत. एक म्हणजे कोयल कनेरीकर
यांनी शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि या ठिकाणी पूनम शिर्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तो राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून. म्हणजे या ठिकाणी आपल्याला चित्र क्लिअर दिसतंय की शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये थेट ही लढत आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आता आपण प्रभाग 2चं पाहूया. 2ब मध्ये ही सर्वसाधारण जागा आहे. या जागेमध्ये जर आपण पाहिलं 2ब मध्ये, तर आपल्याला या ठिकाणी पण चित्र स्पष्ट दिसतंय की संकेत भासे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि नंदकुमार लाड हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. या ठिकाणी पण आपल्याला थेट या लढत दिसते ती संकेत भासे आणि नंदकुमार लाड यांच्यामध्येच. त्यानंतर आपण प्रभाग क्रमांक 3 पाहूया. या ठिकाणी पहिल्यांदा ओबीसी महिला राखीव आहे. तर या ओबीसी मध्ये आपण जर पाहिलं तर 3 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहे. पहिलं आहे अंजली कडू यांनी राष्ट्रवादीच्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्याचबरोबर सुषमा ढाकणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि स्वामिनी मांजरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून म्हणजे भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला. म्हणजे या ठिकाणी पण आपल्याला चित्र स्पष्ट दिसतंय की अंजली कडू आणि स्वामिनी मांजरे यांच्यामध्ये ही थेट लढत स्पष्ट आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण प्रभाग क्रमांक 3ब पाहूया. 3ब मध्ये पण आपल्याला ही जनरलची जागा होती. यामध्ये देखील आपल्याला थेट उमेदवार या ठिकाणी दोघच दिसून येत आहेत. त्यामध्ये ज्ञानेश्वर कर्णुक हे शिवसेनेचे शिंदे गटाचे आणि संतोष पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे गटाकडून यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की संतोष पाटील हे देखील सिटिंग उमेदवार होते, नगरसेवक, गेल्या 3 टर्म नगरसेवक होते. तर यांच्यामध्ये ज्ञानेश्वर कर्णुक आणि संतोष पाटील यांच्यामध्ये दोघांमध्ये थेट लढत आपल्याला प्रभाग क्रमांक 3ब मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आपण प्रभाग क्रमांक 4चं कशा पद्धतीचे उमेदवार आहेत ते पाहूया. प्रभाग 4 आपल्याला माहिती असेल की अनुसूचित जाती एससी महिलेसाठी हा राखीव वॉर्ड पडला होता आणि ह्या वॉर्ड मध्ये पण आपल्याला थेट लढत दोघांमध्ये दिसून येते. पहिले आहेत उमेदवार सुमिता गायकवाड, यांच्यामध्ये या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत अजित पवार गटाच्या, आणि दुसरा उमेदवार आहेत आम्रपाली डाळिंबकर, या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहेत. तर सुमिता गायकवाड आणि आम्रपाली डाळिंबकर यांच्यामध्ये ही थेट लढत 4अ मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर 4ब ची आपण परिस्थिती पाहूया. या ठिकाणी सर्वसाधारण म्हणजे जनरलची जागा आहे. या जनरल जागेमध्ये पण आपण जर पाहिले 2च उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत आणि ते 2 उमेदवार जर आपण पाहिले तर पहिले आहेत सुनील गोगटे, हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि महेंद्र चंदन यांनी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माध्यमातून अर्ज दाखल केलेला आहे, उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर या दोघांमध्ये थेट आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे. हे या उमेदवारी अर्जावरून या दोघांच्या नावांवरून चित्र स्पष्ट दिसतंय. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 5 ची काय परिस्थिती आपण पाहूया. 5 मध्ये देखील अनुसूचित जमाती महिला ही आरक्षित जागा पडलेली, हा भिसेगावचा वॉर्ड येतोय 5 नंबर. यामध्ये जर आपण पाहिलं तर राधिका पवार या महिला उभ्या आहेत, त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उभ्या आहेत. त्यानंतर नेहा पेंदे या महिला उभ्या आहेत, त्या भारतीय जनता पार्टी भाजपाकडून उभ्या आहेत. आणि त्याचबरोबर सई वारे ह्या देखील उभ्या आहेत आणि त्या अपक्ष त्यांनी अर्ज दाखल केले. म्हणजे या ठिकाणी आपल्याला तिरंगी लढत होण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येते. हा प्रभाग 5ची आपण उमेदवारी अर्जांची आपण उमेदवारांची नावं पाहिली. त्यानंतर आपण पाहूया 5ब ही सर्वसाधारण जागा पडलेली आहे. आपण भिसेगावचंच वॉर्ड बघतोय. या भिसेगावमध्ये आपण जर पाहिलं तर दिनेश ठोंबरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.
ते राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्यानंतर राकेश देशमुख हे अपक्ष उमेदवार आहेत. त्याचबरोबर उमेश शेलार हे देखील अपक्ष उमेदवार आहेत आणि विजय हजारे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून ते उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केले. या ठिकाणी पण आपल्याला चित्र दिसतंय 4 एकूण उमेदवार अर्ज दाखल झालेले आहेत आणि यामध्ये लढत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेमध्ये तसे अपक्ष उमेदवार देखील तशाच पद्धतीचे तगडे दिसतायत. परंतु 21 तारखेनंतर आपल्याला आणखीन चित्र स्पष्ट होईल. जे अपक्ष उमेदवार आहेत ते आपला अर्ज मागे घेणार आहेत, की कायम ते उमेदवारी अर्ज ठेवणार आहे. पण या ठिकाणी आपण पाहिलं की एकूण 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे. त्याचबरोबर आपण प्रभाग क्रमांक 6 पाहूया. 6 मध्ये आपल्याला सर्वसाधारण महिलेसाठी जागा आहे आणि यामध्ये जर आपण ही बाजारपेठ कर्जत बाजारपेठची जागा आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं की सुवर्णा जोशी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तिकिटावर उमेदवारी त्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. सुवर्णा जोशी आपल्याला माहिती आहेत की माजी नगराध्यक्ष होत्या. गेल्या 5 वर्ष त्या थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडून आल्या होत्या आणि आता त्या नगरसेविका पदासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर पाहिलं सुचिता वांजळे या शिवसेना गटाकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्याचबरोबर आपण आता 6ब मध्ये आपण पाहतोय की 6ब हा सर्वसाधारण पडलेला आहे, जनरल वॉर्ड पडलेला आहे. यामध्ये आपण जर पाहिलं तर रोहित ओसवाल ही देखील बाजारपेठेमधला हा वॉर्ड येतोय. आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे 6ब 6 आणि 6ब हा कर्जत बाजारपेठेमधला मुख्य भाग आहे. तर रोहित ओसवाल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यानंतर ऋषिकेश जोशी यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अर्ज दाखल केलेला आहे आणि प्रशांत पाटील यांनी देखील अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे. आपल्याला माहीतच असेल की 6 हा कर्जत बाजारपेठ असेल, तर या बाजारपेठेमधून या तिघांनी अर्ज दाखल केलेले आहेत, उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. आता आपण प्रभाग 7 पाहूया. 7अ ची काय स्थिती आहे ते आपण पाहूया. 7अ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे. या ठिकाणी पण आपण जर पाहिलं तर प्रशांत उगले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. विनीता घुमरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून अर्ज दाखल केलेला आहे. आपल्याला माहित असेल की विनीता घुमरे यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका निवडून आल्या होत्या, परंतु निवडणुकीच्या आधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांना थेट राष्ट्रवादीची तिकीट ही मिळालेली आहे. तर त्या उभ्या आहेत. त्याचबरोबर विनोद पांडे हे अपक्ष उमेदवारी यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि वैभव सुरावकर यांनी शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल केलेला आहे. आपल्याला जर यांची जर आपण पाहिली या उमेदवारांमध्ये तर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्येच चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे. अपक्ष देखील आता कोणती भूमिका बजावणार ते देखील आपल्याला स्पष्ट होईलच. पण खरी चुरस आपण जर पाहिली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्येच आपल्याला पाहायला मिळणार. आता आपण 7ब ची काय स्थिती आहे ते बघूया उमेदवारांच्या संदर्भातली. तर आपण 7ब जर पाहिलं तर या ठिकाणी हा पण सर्वसाधारण महिलेसाठी हा वॉर्ड होता. तर त्याच्यामध्ये गौरी जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, आणि नेहा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं अर्ज दाखल केले. म्हणजे यामध्ये 7ब मध्ये आपल्याला थेट या दोघींमध्येच थेट लढत होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण 8अ ची परिस्थिती काय ते पाहूया. हा देखील अनुसूचित जातीसाठी हा दहिवलीचा विभाग येतोय 8अ. हा दहिवलीमध्ये आपण जर पाहिलं तर इथे मागासवर्गीयांचं आरक्षण पडलं होतं. तर या अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये एकूण 3 उमेदवार उभे राहिलेले आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आपल्याला पाहायला मिळतंय. तर यामध्ये आपण जर पाहिलं तर रामदास गायकवाड हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे. अलका सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि सखाराम सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर आपण यामध्ये जर पाहिलं
तर या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे, हे देखील या उमेदवारी अर्जावरून आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे. त्यानंतर आपण 8ब मध्ये पाहूया, की या ठिकाणी सर्वसाधारण महिलेसाठी जागा होती. या सर्वसाधारण महिलेसाठी एकूण 4 उमेदवारी अर्ज आलेले आहेत. त्यामध्ये शुभांगी कडू यांनी अर्ज दाखल केला आहे. त्या शिवसेनेच्या आहेत, शिंदे गटाच्या. त्याचबरोबर सुचिता खोत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. विशाखा जिनगरे यांनी देखील अर्ज दाखल केलेला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, आणि तृप्ती वांजळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर एकूण 4 उमेदवारांनी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर 9 या ठिकाणी आपल्याला 3 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेलं चित्र आपल्याला स्पष्ट होईल. त्याच्यामध्ये एक प्रकाश डेरवणकर यांनी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी शिवसेना म्हणजे शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्याचबरोबर उमेश मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, आणि राजेश साळुंके यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पण आपण जर पाहिलं, अपक्ष जर आपण वगळलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांमध्ये मोठी चुरस होताना आपल्याला पाहायला मिळते. तर आता आपण प्रभाग 9ब ची काय स्थिती आहे ते पाहू उमेदवारांची. तर प्रभाग 9 मध्ये पहिला हा सर्वसाधारण महिलेसाठी जनरल पडलेला होता. तर त्याच्यामध्ये या ठिकाणी 2च नावं आपल्याला पाहायला मिळतात. एक जान्हवी देवघरे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल केलेला आहे, आणि चित्रा शितोळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी थेट लढत पाहायला मिळणार आहे या दोघांमध्ये, म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता आपण प्रभाग 10 ची काय स्थिती आहे ते पाहूया. प्रभाग 10 हा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी हा राखीव ठेवण्यात आलेला आहे, आणि या ठिकाणी देखील आपल्याला चित्र स्पष्ट दिसेल, की हर्षाली गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, आणि वैशाली मोरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून अर्ज दाखल केलेला आहे. आपल्याला माहिती असेल, की हा गुंडगे प्रभाग येतोय, आणि सगळ्यात मोठी लोकसंख्या कर्जत नगर परिषदेमध्ये असलेली हा गुंडगे प्रभाग 10 नंबरचा आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं, की उमेश गायकवाड हे सिटिंग नगरसेवक होते. त्यांच्या पत्नी आहेत हर्षाली गायकवाड, आणि वैशाली दीपक मोरे या देखील सिटिंग नगरसेविका होत्या. त्यांना आता पुन्हा शिवसेनेकडून तिकीट मिळालेले आहे. तर या ठिकाणी आपल्याला चुरस पाहायला मिळणार आहे. या दोघांमध्ये थेट लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आपण जर 10ब पाहिलं, तर 10ब मध्ये आपल्याला हा नागरिकांचा मागास प्रवर्ग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, ओबीसी. तर ओबीसी मध्ये आपण जर पाहिलं तर एकूण 4 नावं आलेली आहेत. सुधीर कांबळे हे शेतकरी कामगार पक्षाकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्याचबरोबर नितेश बाचल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. कोमल मामुणकर यांनी शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल केलेला आहे, आणि अशोक राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अर्ज दाखल केलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी चित्र स्पष्ट दिसेल, की शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये थेट लढत होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण 10क. आता आपण पाहिलं, की 10 ब आणि क प्रत्येक जर आपण प्रभागांमध्ये 2-2 उमेदवार दिलेले आहेत. फक्त 10 प्रभाग क्रमांक आहे, इथे 3 नगरसेवक एक जास्त दिलेला, म्हणजे एकूण 3 नगरसेवक या प्रभागामधून निवडून येणार आहेत. त्याचं कारण असं आहे, की सगळ्या प्रभागांपेक्षा या गुंडगे प्रभागाची लोकसंख्या जास्त आहे. म्हणजे 4127च्या घरात मतदारांची लोकसंख्या या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी 3 नगरसेवक हे निवडून जाणार आहेत. तर प्रभाग क्रमांक 10क मध्ये जर आपण पाहिलं, तर मानसी कानेटकर यांनी शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि रॉली पाल यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल की मानसी कानेटकर आणि रॉली पाल यांच्यामध्ये थेट ही लढत होत आहे. हे आपल्याला या आकडेवारी या दोघांच्या उमेदवारी अर्जावरून आपल्याला स्पष्ट दिसून येते. ओके. तर अशा पद्धतीने आपण थोडक्यामध्ये कर्जत नगर परिषदेचे एकूण जे 10 प्रभाग आहे, त्या 10 प्रभागांचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणत्या पक्षाचे उमेदवार कुठल्या प्रभागातून उभे आहेत, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपला हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडेल आणि हा व्हिडिओ आवडल्यानंतर आपण नक्कीच आपल्या कर्जत न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्याला नवनवीन व्हिडिओ कर्जत नगर परिषदेच्या रणधुमाळीचे अपडेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा.